राष्ट्रीय अध्यक्ष जाती हो उपवर्गीकरण का विषय हम बाकी है बुलढाणा जिले के डोंगर निर्णय की मोर्चे देखिए हमारे सारे मुक्ति मोर्चा के वजन इनसे हम बात कर आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा, सोबतच बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारत बंद आंदोलन या ठिकाणी मान्यवर वामन मित्रांसाहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। यातील प्रमुख मागण्या ओबीसीची जातनीय जनगणना झाली पाहिजे व त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क अधिकार मिळाले पाहिजे। सोबतच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी जे उपवर्गीकरण या ठिकाणी अबकड करत आहे ते त्वरित या ठिकाणी रद्द करण्यात आले पाहिजे। सोबतच या ठिकाणी UGC ॲक्ट हा लागू झाला पाहिजे। सोबतच 2011च्या पूर्वीचे जे शिक्षक लागलेले त्यांच्याकडून जी TATची परीक्षा घेण्यात येत आहे ती या ठिकाणी रद्द झाली पाहिजे। अशा मागण्या घेऊन या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हा बंद या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये होत आहे। ओबीसीच्या सन्मानात ओबीसीला जे संवैधानिक अधिकार मिळत नाही त्यामुळे हा बंद या ठिकाणी आपण घेत आहात। आपण जे समोरचं या ठिकाणचं जे पुस्तक ते पॉम्पलेट पाहता त्या माध्यमातून हे बंद या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे हे जे 13% आरक्षण आहे हा 13% आरक्षण जे SCला दिलेलं आहे हे SCला देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रातील 59 जाती आणि संपूर्ण भारतातील जवळपास 1300 जाती यांना एक संघ करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनुसूचित जातीच्या माध्यमातून या लोकांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी जो ब्राह्मणांनी या ठिकाणी 6.5 आधार जाती निर्माण करून केलेल्या बहुजन समाजाला विभाजित केलं होतं। बाबासाहेब आंबेडकर ओबीसीच्या माध्यमातून या बहुजन समाजाला एकत्रित करून एक संघ करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळं आज या ब्राह्मणी व्यवस्थेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की संविधानाच्या माध्यमातून या लोकांची प्रगती झालेली आहे। या लोकांना जोपर्यंत तुम्ही विभाजित करणार नाही, जोपर्यंत यांना अलग अलग करणार नाही तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था या ठिकाणी सत्ता काबीज करणार नाही। म्हणून या ठिकाणी ब्राह्मणी सरकार, BJP सरकार, फडणवीस सरकार या आरक्षणाचं अबकड करून या ठिकाणच्या अनुसूचित जातीच्या लोकांना वेगवेगळं करण्याचा एक षडयंत्र करत आहे। आरक्षणामध्ये अबकड केल्यानंतर कोणत्या घटकाला फायदा होईल? या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे अबकड केल्याच्यानं कोणाला फायदा होणार नाही, कोणाला घाटा होणार नाही, कोणाला नफा होणार नाही। 1989ला या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून BJP सरकारच्या समर्थन घेऊन या ठिकाणी गॅट करार झाला। गॅट कराराच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाचं खाजगीकरण केलं, या ठिकाणी नोकरीचं खाजगीकरण केलं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे जे बहुजन समाजातले ओबीसी समाजातले जे विद्यार्थी आहेत यांना यांचे आई वडील त्यांची शाळेची फी भरू शकत नाही, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं SCचा असेल किंवा ओबीसीचा असेल या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कोणत्याही समाजाचा या ठिकाणी फायदा होणार नाही। वास्तविक जे लोक मागणी करत ते BJPचे हस्तक आहेत, ते BJPचे आमदार आहेत, BJPचे महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत। BJPनं या लोकांना लावून दिलेलं आहे, RSSनं या लोकांना लावून दिलेलं आहे। RSSच्या BJPच्या इशाऱ्यावर हे लोक या ठिकाणी अबकडची मागणी करत आहेत। केवळ त्या लोकांचा वैयक्तिक फायदा त्या ठिकाणी होणार। 1961च्या जनगणनेनुसार तेव्हा समोरच्या संख्या पाहता आणि आताच्या लोकसंख्येच्या काय फायदा? खरं म्हणजे तुम्ही जो प्रश्न केला हा लोकसंख्येचा म्हणजे वैयक्तिक एका जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण नाही, ही SCच्या टोटल जातीच्या लोकसंख्येच्या 1961 जो कायदा सांगता, कारण संविधान हे 50ला लागू झालं आणि 50मध्ये जी 1931ची शेवटची जनगणना झाली होती ते 1931च्या जनगणनेच्या आधारावर हे आरक्षण दिलेलं आहे। 51ला ती करायला सांगितली होती पण 51ला ती झाली नाही, म्हणून 56ला जो कायदा आपला याला जो झाला कायदा 61ला तो कायदा या ठिकाणी गैरसंविधानिक कायदा होता। मला काय वाटतं 59 जातीपैकी एक घटक का तुम्ही वगळला तर बाकीच्या 58 जाती काही प्रभाव पडेल? नाही, खरं म्हणजे मी तर
म्हणतो की काही जातील त्यामधून वगळू नये. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी वगळण्यासाठीचा हा कार्यक्रम केला नव्हता. या ठिकाणी एकमेकांमध्ये समजा स्वातंत्र्य बंधुता न्यायावर आधारित या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी या आरक्षणाची या प्रतिनिधित्वाची हे केली होती. भारत मुक्ती मोर्चाचा जातीय वर्गीकरण नाव देखते हैं आदित्य भारत विरोची झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. झालीच पाहिजे. जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीची जातीय जनगणना झालीच पाहिजे.